हरे कृष्ण. आपण बघूया लव्ह रिडिंग. तुमच्या लाईफमध्ये करंट प्रेमामध्ये काय ऊर्जा एनर्जी चालू आहे, तुमची करंट लव्ह रिडिंग काय आहे. लेट्स सी. सो डिवाइन युनिवर्सशी आपण कनेक्ट होऊया आणि आपण त्यांना प्रे करूया की जो पण प्रेमाचा गायडन्स तुमच्यासाठी तो येऊ देत या रिडिंगमार्फत, आणि तुमची जी प्रेम ऊर्जा आहे त्याची सिच्युएशन सध्या काय चालू आहे. लेट्स सी. ओके, सध्या असं दिसत आहे की कुठेतरी करंट सिच्युएशनमध्ये यू आर फीलिंग व्हेरी स्टक. घटना ज्या आहेत त्या मनासारख्या नाही आहेत. काही गोष्टींची क्लॅरिटी नाही आहे. काही लोकांना या रिलेशनशिपमध्ये स्टक अडकल्यासारखं वाटत आहे, एक बंधनात असल्यासारखं वाटत आहे, किंवा तुमचे पार्टनर थोडेसे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, ओव्हर पॉझिटिव्ह आहेत आणि क्लॅरिटी नाही आहे रिलेशनशिपबद्दल. किंवा तुमच्या दोघांच्या नात्याला कोणाची तरी थर्ड पर्सनची खूप नजर आहे किंवा नजर लागली आहे. कोणतरी खूप डेस्परेटली तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये इंटरफिअरन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. आधी तुमचं नातं ना खूप सुंदर होतं, एकदम शुक्र एक्सलंट होतं. प्रेम, एकमेकांना नर्चरिंग करणं, केअरिंग, सुंदर पर्सोना होता तुमच्या एनर्जीमध्ये. दोघांचाही पर्सोना छान होता, अट्रॅक्शन होतं, जेन्युइन लव्ह बॉन्ड ज्याला म्हणतो ना, की इमोशनल लव्ह बॉन्ड, तशी ऊर्जा होती. पण आत्ता जी करंट सिच्युएशन आहे, सो ह्याच्यावरून दिसतं आहे की लाईक तुम्हाला या रिलेशनशिपमध्ये कळत नाही आहे की ॲक्च्युली राहायचं आहे की ह्या रिलेशनशिपमधनं बाहेर यायचं आहे. क्लॅरिटी येत नाही आहे, डिसिजन घेता येत नाही आहे. तुम्ही कुठेतरी ह्या रिलेशनशिपला ॲक्च्युली हील करण्याचा प्रयत्न करत आहात. तुमची इच्छा आहे, तुमची विश आहे की करंट सिच्युएशन जी पण टॉक्सिक आहे, खराब आहे, अनहेल्दी आहे, अब्युझिंग आहे, डिस्टर्बिंग आहे, मानसिक तणाव देणारी आहे. म्हणजे जे मॅरिड कपल आहे त्यांच्यामध्ये पण इश्यूज दिसत आहेत, किंवा जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे त्यांच्यामध्ये पण इश्यूज आहेत. सो तुम्हाला कुठेतरी ही रिलेशनशिप खूप सुंदर पद्धतीने हील करायची आहे. तुम्हाला ब्लेसिंग्स हवी आहे आणि तुम्ही तसं युनिवर्सला, तुमच्या देवताला प्रे पण करत आहात. कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहात. कोणाची तरी मदत पण घेत आहात की हे रिलेशनशिप हील व्हावं. ही तुमची करंट सिच्युएशन मला दिसत आहे. आणखीन आपण बघूया कार्ड करंट सिच्युएशनसाठी. ओके, 1 कार्ड आलं आहे, जजमेंट. लक्षात घ्या, तुम्ही दोघं एकमेकांना कनेक्टेड उगाचच नाही आहात. तुमच्या दोघांमध्ये कनेक्शन आहे, कार्मिक पास्ट लाईफचं कनेक्शन आहे. आणि हे पार्टनर जेव्हा तुमच्या लाईफमध्ये आले तेव्हा तुमच्या लाईफमध्ये खूप सुंदर पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला लागले होते. इनफॅक्ट तुम्ही यांच्या लाईफमध्ये आल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत, इन अ गुड पॉझिटिव्ह वे. नाव सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला हिलिंग हवं आहे, अँड डिवाइन इज ऑल्सो रेडी टू हील द रिलेशनशिप. तुमच्या दोघांचं पास्ट कनेक्शन आहे, कार्मिक कनेक्शन आहे. कुठेतरी ह्या रिलेशनशिपमध्ये एक बदलाव अपेक्षित आहे. इकडे थर्ड पर्सन एनर्जीचं इंटरफिअरन्स स्ट्रॉंगली दिसत आहे आणि म्हणून तुम्ही हार्ट ब्रोकन आहात. ह्या कार्डवरून पण थर्ड पर्सनचं इंटरफिअरन्स दिसत आहे. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये तिसरी एनर्जी स्ट्रॉंगली इंटरफिअरन्स करत आहे, ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या दोघांच्याही नात्यामध्ये होत आहे. मे बी डिवाइन तुम्हाला दोघांना अवेकनिंग करण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या पॉईंटला यू हॅव टू अंडरस्टँड इच अदर. ओके, तुम्हाला दोघांना एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. यू आर नॉट शुअर की खरंच हे जेन्युइन प्रेम आहे की नाही. दॅट्स अ मेन क्वेश्चन, की हा व्यक्ती तुमच्यावर खरंच जेन्युइन प्रेम करतो का, की जेन्युइन फिलिंग्स आहेत का. तुमचा क्वेश्चन आहे युनिवर्सला. आणि म्हणून तुम्ही कुठेतरी थोडीसे ना हार्ट ब्रोकन, डिस्टर्ब्ड आहात. तुम्हाला नाही कळत आहे की ॲक्च्युली ही रिलेशनशिप कोणत्या पॉईंटला चालली आहे. दिस इज अ ब्युटिफुल कार्ड. लाईक यू हॅव टू चेंज. तुम्हाला काहीतरी तुमच्या विचारांमध्ये चेंज आणायचे आहेत, तुमच्या एनर्जीमध्ये चेंजेस आणायचे आहेत. तुमच्या दोघांच्या कनेक्शन्समध्ये बदलाव, चेंजेस, ट्रान्सफॉर्मेशन आणणं फार गरजेचं आहे. देर विल बी अ टर्निंग पॉईंट इन द रिलेशनशिप, की डिवाइन तुम्हाला एक सेकंड चान्स या रिलेशनशिपला हील होण्यासाठी देत आहेत. आणि ह्या पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही पुन्हा एकत्र याल, जर आलात या हिलिंगनंतर, कारण की हे पण हिलिंगचं कार्ड आहे, सो हिलिंग रिलेशनशिपमध्ये डेफिनेटली होणार आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही दोघं एकमेकांशी कसं बोलत आहात, कसं इंटरॅक्शन करत आहात, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सो डिवाइन तुमच्या नात्याला एक चान्स देत आहे हिलिंगसाठी.
ओके, दिस इज द ओके कार्ड्स जम्प केले. सी, मी तुम्हाला आताच म्हटलं. ओके, 4 ऑफ वॉन्ड, एस ऑफ पेंटिकल्स आणि किंग ऑफ कप्स. ब्युटिफुल कार्ड्स. अगेन थर्ड पार्टी इंटरफिअरन्स इन द रिलेशनशिप. कोणतरी धोका करत आहे हे क्लिअरली दिसतं आहे. आता इकडे एकच गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचं मॅजिक वापरायचं आहे. प्रेमासाठी तुमचं मॅनिफेस्टेशन पॉवर तुम्हाला सुंदर करायचे, तुमचा माइंडसेट तुम्हाला चेंज करायचे, साम दाम दंडभेद तुम्हाला मॅनिफेस्टेशन सुंदर करायचे की हे रिलेशनशिप हील होणार आहे, हे छान होणार आहेत, हे रिलेशनशिपमधले जे मिसअंडरस्टँडिंग आहेत ते हील होणार आहेत. काही सिक्रेट्स आहेत जे अचानक समोर येणार आहेत, म्हणून तुम्हाला क्लॅरिटी हवी आहे. ओके, देर आर सम सिक्रेट्स जे अजून आले नाही, ट्रूथ रिव्हील नाही झाले, पण डिवाईन तुम्हाला हे सांगते तुमच्या प्रेमामध्ये तुम्ही इमोशनलला कंट्रोल करत आहात. तुमचं प्रेम खूप आहे या व्यक्तीवरती, पण यू आर कंट्रोलिंग युअर इमोशन्स व्हेरी स्ट्रॉंगली. डिप्लोमॅटिक नाही दाखवत आहे मी की काय ऊर्जा आहे माझ्या आतमध्ये. पण डोंट वरी, बऱ्याच लोकांच्या रिलेशनशिपचं हीलिंग होताना दिसत आहे. या पेनफुल एनर्जीमधनं तुम्ही बाहेर येताना दिसत आहात. न्यू स्टार्ट, न्यू बिगिनिंग होत आहे आणि कदाचित ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एकत्र याल तेव्हा ते थोडंसं कनेक्शन लाँग टर्मपर्यंत चालेल. डिवाईन एक संधी देत आहे, अपॉर्च्युनिटी देत आहे रिकन्सिलिएशनसाठी, तुम्हाला दोघांना एकत्र येण्यासाठी. लेट्स सी, इथे 4 ऑफ वॉन्ड कार्ड आलं आहे. मॅरेज, सेलिब्रेशन, रिकन्सिलिएशन, रियुनियनचं कार्ड आलं आहे. सो रिमेंबर, तुमच्या हातात सगळं आहे की तुम्ही कसं मॅनिफेस्टेशन करत आहात, तुमच्या इनर व्हॉईसचं तुम्ही किती ऐकत आहात. तुमचा आतला आवाज जे तुम्हाला सांगत आहे, अंतर आत्मा. ओके, तो सोल टू सोल कनेक्शन आहे, दॅट इज क्लिअर. कार्मिक कनेक्शन आहे, दॅट इज ऑल्सो क्लिअर. तुमच्या आतल्या आवाजाचं तुम्ही ऐकत आहात बिकॉज डिवाईन वॉन्ट्स टू हील दिस रिलेशनशिप. आणि 11 कार्ड. सो व्हेरी सून, मे बी इन 4 weeks or maybe in 1 week or 1 month, there are lot of chances की तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक टर्निंग पॉईंट येईल की जिकडे तुमचं कम्युनिकेशन होतं आहे, इंट्रॅक्शन होतं आहे, अँड इन वन डे यू विल बी लाईक सेलिब्रेटिंग द कनेक्शन. म्हणजे ज्याची तुम्ही इतके दिवस वाट बघत होतात ना, तो क्षण लवकर येतो आहे. डिवाईन हील करत आहे आणि हा क्षण लवकर आल्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली पीस ऑफ माइंड ज्याला म्हणतो ना ते मिळत आहे. म्हणजे एक छोटंसं हलकं कम्युनिकेशन तुमचं तुमच्या पार्टनरसोबत होताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही खुश असणार आहात, तुम्ही आनंदी असणार आहात, तुम्ही हॅपी असणार आहात. सी दिस, तुमचं इमोशनल कनेक्शन खूप आहे. सी दिस, किंग ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स. राजा राणी पुन्हा एकत्र येण्याची ही ऊर्जा आहे. दोघांच्या हातात कप आहे. कप मीन्स लव्ह, इमोशन्स, अटॅचमेंट, स्ट्रॉंग रिलेशनशिप, इमोशनल बॉन्ड, भावनिक कनेक्शन आहे. ओके, सो तुमचं कार्मिक बॉन्ड आहे. कार्मिक लेसन तुम्हाला डिवाईन देणार. जस्टिस कार्ड, तुम्हाला डिवाईन विल गिव्ह युअर लेसन. एकदा तुम्ही लेसन घेतल्यानंतर तुमचं रिकन्सिलिएशन, रियुनियन होताना दिसत आहे. ओके, सो दिस इज अ ब्युटिफुल एनर्जी. तुम्ही या रिलेशनशिप एनर्जीला क्लेम करा. ओके, यू कॅन ड्रॉप अ हार्ट, यू कॅन ड्रॉप अ लव्ह. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.